नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जैविकॉन प्रतिनिधी आणि कृषी मित्र नंदकिशोर सुतार. आज आपण आलेलो आहोत उपरी या गावी, तालुका आहे पंढरपूर. श्री संजयजी नागणे शेठ यांचं श्री पांडुरंग कृषी सेवा केंद्र यांच्या समन्वयाने आणि आपल्या प्रगतशील युवा शेतकरी माझ्याबरोबर आहेत. आपले नागणे साहेब, सूरजजी नागणे साहेब यांचा ऊसाचा प्लॉट आहे. साधारणतः 2 महिने ऊसाचा प्लॉट जाऊन झालेला आहे. खोडव्याचा प्लॉट आहे. तर त्याला आपल्या जैविकॉन कंपनीचं दाणेदार सेंद्रिय खतामधलं कॉर्न प्रो आणि कॉर्न PS हे ह्यांनीकडे वापरलेलं आहे आणि व्यवस्थित ऊस बांधून घेतलेला आहे. तर आज 8 ते 10 दिवस झाले असतील. तर त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, जैविकॉन कंपनीचं सेंद्रिय दाणेदारमधलं जे जैविकॉन कॉर्न प्रो आणि कॉर्न PS आहे वापरल्यानंतर ते जाणून घेण्यासाठी आपण इकडे आहोत. तर त्यांच्या तोंडातूनच आपण ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या आपण इकडे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार साहेब. हा नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. सूरज धर्मा नागणे, मोबाईल नंबर 97 633 633 00. ओके. तर आपल्या जैविकॉन कंपनीचं दाणेदारमधलं कॉर्न प्रो आणि कॉर्न PS तुम्ही वापरलेलं आहे, वापरलेले. बरोबर. तर ते वापरल्यापासून तुम्हाला याच्यामध्ये काय काय फरक जाणवलेला आहे? वापरल्यापासून ह्याचे फुटवे अगदी भरपूर निघलेत. पानाच्या रुंदीमध्ये पण फरक आहे आणि याची उंची पण बऱ्यापैकी चांगली वाढलेली आहे. म्हणजे तुमच्या एकदम लक्षात कसं आला की ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे? कारण की मी ह्याच्या अगोदर पण वापरलं, असं प्लॉटचा फोटो काढून ठेवले होते आणि वापरल्यानंतर पण फोटो काढले. त्या दोन्हीमध्ये मला बराचसा चांगला रिझल्ट बघायला मिळाला. म्हणजे एकंदरीत एका बेटामध्ये न मोजता येण्याजोगी आपले जी पेरांची संख्या आहे तर ती सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणता येईल, बरोबर का? हो हो बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे तर त्या ऑब्झर्वेशननुसार जे आपले सेंद्रिय खत आहेत जैविकॉन कंपनीचे ते तुम्हाला म्हणजे रिझल्ट त्याचा परफेक्ट किंवा समाधानकारक वाटतो का? हो समाधानकारक वाटतो. मग इतर शेतकऱ्यांनी हे वापरावं काय? हो वापरा, 100% वापरा. ओके. तर सर्व शेतकरी बांधवांना जैविकॉन कंपनीच्या वतीनं आणि आमचे युवा शेतकरी श्री सूरजजी नागणे साहेब तर यांचा अनुभव आपण ऐकलेलाच आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी आपली जैविकॉन कंपनीची जी दाणेदार खत आहेत ती वापरावी आणि आपल्या जी शेतीमधील जी ऊस असेल किंवा इतर फळपीक असतील त्याच्यामध्ये गुणवत्ता असेल आणि उत्पादकता असेल त्या दोन्हीमध्ये वाढ करावी. धन्यवाद.